राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सरकीला बघा जवळपास चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि बरेचशा ठिकाणी आता पातेसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण याच्यामध्ये जी दुसरी गुलालाची फवारणी केली होती, तर तिचा आपण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता. तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा असा प्रश्न असतो की गुलालाचे रिझल्ट वगैरे येत नाहीत, औषध पण आपल्याला थोडंसं महाग पडतं, पण पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला भेटत नाही. जर आपण प्रमाण कमी जास्त जर झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट असं बघायला भेटत नाही. पण आपण त्याचमध्ये योग्य प्रमाण जर वापरलं आणि जर चांगल्या पद्धतीनं जर फवारणी जर केली तर आपल्याला त्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट बघायला भेटतो. तर याच्यामध्ये आपण पहिली फवारणी रोगरची घेतली होती, तर काही ठिकाणी बघा खूप असा मावा होता, त्या ठिकाणी आपल्याला असं रिझल्ट काय असा बघायला भेटला नव्हता. त्यामुळे आपण दुसरी फवारणी जी केली होती ती उलालाची केली होती, कारण की मावा वगैरे यासाठी सगळ्यात बेस्ट मानलं जाणारं औषध आहे उलाला. तर आता काही झाडे मी दाखवतो तुम्हाला. तर ज्यांनी तो उलाला फवारणीचा व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये मी असे झाडं दाखवले होते की त्यांच्यावर खूप असा मावा पडला होता. आता हे काही झाडं बघा, आता यांचे पानं अजूनही सरळ झाले नाहीत. तर हे झाड माव्यानं पूर्ण असे भरले होते, कारण की पानं असे पूर्ण असे सुकटल्यावाने झाले होते. तर हे झाड बघा, आता गुलालाची फवारणी झाल्यानंतर पूर्ण असे नवीन लवती फुटलेली आहे. ते जुने पानं आहेत ते अजूनही तसेच आहेत. नवीन पानं बघा, एकदम क्लिअर पानं आहेत, नवीन लवतीही त्याच्यामध्ये फुटलेली आहे. तर याच्यामध्ये आपण जर दुसरी फवारणी जर घेत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 8 ग्रॅम वापरायचं आहे. आणि पहिल्या फवारणीला आपण 6 ग्रॅम वापरू शकतो, कारण की तेव्हा झाडंही छोटाले असतात आणि एवढं काय असा मावा वगैरे त्याच्यामध्ये नसतो. आणि जेव्हा आपण दुसऱ्या फवारणीमध्ये वापरतो तेव्हा आपल्याला 8 ग्रॅम वापरायचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असा रिझल्ट बघायला भेटतो. आणि फवारणी करतानाही सगळ्यात महत्त्वाचं काम आहे 2 ते 3च औषधं मिक्स करून फवारणी करायचं आहे, तरच आपल्याला त्याचा एक चांगला फायदा बघायला भेटतो. तर बरेचसे जण काय करतात, औषधं वापरतात, टॉनिकं वापरतात, विद्रावक खते वापरतात, बुरशीनाशकही वापरतात. म्हणजे जेव्हा आपण जेवढे औषधं मिक्स करून तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट भेटत नाही. त्यामुळे 2 ते 3च औषधं ठेवायचे आहे, म्हणजे सुरुवातीला ही बुरशीनाशकची गरज पडत नाही. त्यामुळे आपल्याला औषध, एखादं टॉनिक असं त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. आता बरेचसे झाडं बघा, आता छोटे असताना आता हे झाड बघा, याचे जुने पानं बघा, अजूनही पानं तसेच आहेत. पण जी नवीन लवती आहे ते बघा एकदम क्लिअर आहे, कारण की जुने पानं तर ते जे असे सुखडलवाने झालेले आहेत ते तर तसेच राहणार. पण नवीन लवती बघा एकदम क्लिअर आहे, कुठेही मावा वगैरे दिसणार नाही. तर हे आपल्याला उलालाचे रिझल्ट बघायला भेटतात. त्याच्यामध्ये हे एक झाड आहे बघा, जुने पानं बघा आणि नवीन लवती बघा, एकदम क्लिअर नवीन लवती आलेली आहे. तर आपल्याला वापरतानाच ती काळजी घ्यायची आहे. 80 ml म्हणजे 80 ग्रॅमचा पर एकराचा डोस आहे, म्हणजे 8 ग्रॅम प्रतिपंपाला आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादं मायक्रोन्यूट्रिएंट नक्की घ्यायचं आहे, जेणेकरून झाडाचा एक कलर चेंज होतो, त्यामध्ये झाडाला पोषक अन्नद्रव्य त्याच्यामध्ये भेटून जातात. आणि आपण दुसरी फवारणी केल्यानंतर झाडांची वाढही त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि बघा झाड पूर्ण असं क्लिअर झाले, सध्या आता कुठेही मावा वगैरे दिसत नाही, पूर्ण पानंही त्याच्यामध्ये क्लिअर आहेत. तसं आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये अजिबात रिझल्ट भेटला नव्हता, ज्या झाडावरती जास्त मावा आहे, त्यामुळेच आपण त्याच्यामध्ये उलालाची फवारणी केली होती. आणि आता बघा वाढही चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि मावाही कुठे चांगल्या प्रकारे असं दिसून येत नाही, कारण की जास्त जर मावा पडला तर ती झाडांच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. कारण की जे नवीन पानं फुटणार आहेत ते पूर्ण असे सुकटल्यावाने होतात, त्यामुळे झाडांची वाढही त्याच्यामध्ये कमी होत जाते. तर हे बघा, हे जुने झाडं ज्यांच्यावरती खूप जास्त मावा होता, ते झाडांचे जुने पानं बघा अजूनही तसेच आहेत, पण नवीन लवती बघा एकदम क्लिअर नवीन लवती आलेली आहे. जर आपण योग्य प्रमाण आणि काळजीपूर्वक जर फवारणी केली तर आपल्याला त्याचा एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट बघायला भेटतो.